पालिका पाणीपुरवठा विभागाच्या रूपादेवी पाडा येथील पंप हाऊसचे काम तब्बल 8 वर्षापासून रखडले असल्याने परिसरातील नागरिकांना गंभीर पाणी समस्येला सामोरे जावं लागत आहे। या पार्श्वभूमीवरती स्थानिक शिवसेना विभाग प्रमुख तथा माजी नगरसेवक एकनाथ भोईर, नगरसेविका एकता भोईर आणि नगरसेविका यज्ञा भोईर यांनी ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला आहे। सदर पंप हाऊस कामाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात करण्यात आलं होतं। मात्र शुभारंभानंतरही काम पूर्णत्वास गेलं नाही। 8 वर्ष उलटूनही प्रकल्प रखडलेला असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे। जे काम काही पूर्ण झालेले आहे ते काही निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप एकनाथ भोईर यांनी केला आहे। या रखडलेल्या कामाचा थेट परिणाम नागरिकांवरती होत असून गेल्या अनेक वर्षापासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे। विशेषतः उंच डोंगराळ भागात राहणाऱ्या नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते। महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना रोज पाण्यासाठी त्रास सहन करावा लागतोय। रखडलेल्या कामाबाबत संबंधित ठेकेदारावरती तात्काळ कारवाई करावी अशी मागणी यावेळी एकनाथ भोईर, एकता भोईर आणि यज्ञा भोईर यांनी केलेली आहे। या कामातील विलंबाबाबत जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवरती कठोर कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आलेली आहे। विजिट याच्यासाठी केले, पाणी दौरा आम्ही याच्यासाठी केला होता आणि संबंधित आमचे सर्व अधिकारी या ठिकाणी आम्ही बोलवले होते। याचं कारण असा होता का या ठिकाणी जे आपला संपाचा काम गेल्या 8 वर्षापासून प्रलंबित आहे, सर्वसामान्य नागरिकांसाठी या इंदिरानगर, किसननगर, श्रीनगर सगळ्याच भागातील नागरिकांसाठी, सावरकर नगर सर्वच नागरिकांच्या भागासाठी या ठिकाणी एक मोठा संप आम्ही बांधण्यात आला होता, आम्ही हाती घेण्यात आला होता। माननीय महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आणि आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते याचा भूमिपूजन ॲक्च्युली झाला होता आणि त्या कामाला 8 वर्षे झाली। खरं तर बघायला गेलं तर कोविड काळात सुद्धा या ठेकेदाराला आम्ही पैसे दिलेले आहेत। महानगरपालिकेने सुद्धा त्या ठिकाणी पैसे दिले का लवकरात लवकर काम व्हावा, पण ठेकेदाराच्या मगरुरीमुळे हा काम कदाचित थांबला असेल। मग अशा ठेकेदारांवर कारवाई झाली पाहिजे असा आमचा मागणी आहे, कारण आमच्या लोकांची जीवनाशी तो खेळतोय। आज 8 वर्ष झाली आमच्या सर्वसामान्य महिलांना वेळेत पाणी येत नाही। आम्ही पाणीच्या प्रतीक्षेत त्या महिला आहेत। आम्ही प्रत्येक निवडणुकीला त्यांच्याकडे जात असतो, त्यावेळेला महिला आम्हाला मागणी करत असतात, दादा पाणी कधी येणार वेळेवर। आम्ही प्रत्येक वेळेला सांगत असतो का ताई 1 महिन्यात येणार, ताई 2 महिन्यात येणार, परंतु ते होत नाही। आज आम्हाला ॲक्च्युली यामध्ये लोकांना समोर जाण्याचं सुद्धा आम्हाला नाक नाही, पाणी जोपर्यंत आम्ही लोकांना देत नाही तोपर्यंत। दिवसात आता आम्ही इथे काम कंप्लीट करून घेऊ आणि जे ग्राउटिंगचा जो विषय आहे तो आम्ही 100% वॉटरप्रूफ होईल असं ते बघू। थोडंसं त्या संगपीठचं ग्राउटिंग राहिलं आहे, ते ग्राउटिंग पण आम्ही आता कंप्लीट करून घेऊ। पुढच्या 1 महिन्यात हे काम कंप्लीट होईल।